पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. काय ग, काय झालं? हं? नाही, काही नाही. अगं मग उठून का बसलीस? मी ते पाणी पाणी हवंय मला. तिथे आहे बघ तांब्या भांड्यात, घे. हां. घे. झोप आता. हां. झोप. अगं बाई, एवढ्या रात्री कोणाचा दूरध्वनी? तो रॉंग नंबर आहे माई. म्हणजे कोणीतरी चुकून लावलाय मला फोन. ते तुला कसं कळलं? ते नंबर बघून कळतं. हां. हॅलो 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 उर्मी. रॉंग नंबर. हा राधाबाई काय? त्या तर नाहीये, त्या नाहीये तिथे. अच्छा, माई झोपली नाही का अजून? हां हां, हो हो. अगं काय, कशाला हो म्हणतेस? कोण राधाबाई आणि या? माहिती नाही. अगं उर्मी, तू फोन सायलेंट वर का नाही केलास? ही काय वेळ आहे का म्हणो दूरध्वनी करायची? ओ तुम्ही फोन ठेवा उर्मी. आणि पुन्हा करू नका म्हणो. आणि पुन्हा करू नका. उर्मी, मला बोलायचंय तुझ्याशी. गुड नाईट. म्हणजे? शुभरात्री. अगं बाई, त्या फाजील माणसाला कशाला शुभरात्री म्हणायला हवंय? ठेवा फोन. उर्मी. हॅलो उर्मी. म्हणूनच हे म्हणतात ना, ते पटतं मला. कशाला हवीत ही यंत्र? धड झोपही घेता येत नाही. बंद करायची सोय आहे ना त्याला, मग बंदच करून ठेव. तर वाजायला नको नि काही नको. झाला? बर, झोप आता. फाजील माणसं भलत्या वेळेला आपलं. आपण मेसेजवर बोलूयात. काय हो? काल खरंच रात्रभर दादा ध्यान लावून बसले होते का? हो, कशासाठी? मनाच्या शुद्धीसाठी. बापरे, दादांची साधना म्हणजे ना, आपल्याला नाही जमायचं असलं काही. आपल्याला जमतं तेच करावं माणसानं.
काय हो हम्म. उर्मी काल माईंच्या खोलीतच झोपली का हो? हा बहुतेक. का वंसनच्या खोलीत नाही झोपली? नाही, मला नाही माहित. वंसन आई म्हणाल्या का? कुमोद, सांगितलं ना, मला नाही माहित. वंसननी ना असं करायला नको होतं. नाही म्हणजे आपल्या घरात अडचण होतीये तर थोडं तरी ऍडजस्ट करायला हवं ना. अगं दादा नाही आहेत तर माईच घेऊन गेली असेल तिला. अहो आणि तुला काय करायचंय कुमोद? काय करायचे म्हणजे काय हो? आधीच माईंची तब्येत ठीक नाही, त्यात उर्मीची अडचण कशाला? अडचण कसली? उलट सोबत झाली असेल तिला. डोंबल, आपल्या खोलीत कोणी नवीन झोपायला आलं तर निवांत झोप होतीये होय? त्यात आधीच माईंना बरं वाटत नाही तर कुमोद, तुला एवढं वाटतंय ना तर उर्मिला येऊ दे ना आपल्याकडे, आपल्या खोलीत. मी बाहेर झोपतो. नाही नाही तसं नको. का आता का? अहो बरं दिसतं का ते? बरं काय दिसायचं त्यात? आणि अडचण असली तर आधी तिने सांभाळून घ्यायला हवं ना. मग हा नियम घरातल्या सगळ्यांनाच लागू होतो, नाही का? हो म्हणजे तसं काय 2-4 दिवसांचाच प्रश्न आहे नाही का? आणि तुम्ही म्हणत असाल तसं जर का माईंना सोबत होत असेल तर विचारू. तर काय आपल्या खोलीत चालेल ना उर्मी? मी तशी प्रत्येक वेळेला जुळवूनच घेते हो. उगाच आपलं मला काहीतरी म्हणत बसू नका. हा उर्मी, गुड मॉर्निंग. हॅलो. हो हो, मी 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 केली होती चौकशी. हो, ते सायकॅट्रिस्ट आहेत त्यांच्यासाठी. नाही, पेशंट आमच्या ओळखीचेच आहेत. हो. काय तुम्ही ओळखता दादांना? अच्छा, जुनी ओळख आहे. बरं बरं. नाही 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 नाही, तुम्ही फोन नका करू. मी सांगतो त्यांना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना त्यांना आवडत नाही असं फोन वगैरे काही. हो चालेल, मी सांगतो. घरचा नंबर तोच आहे पण तुम्ही करू नका फोन, कारण आमचा फोन बिघडलाय. हो चालेल चालेल, मी सांगतो त्यांना. नाही, तुमचा मेल मिळालाय मला. मी लवकरात लवकर तुम्हाला ते सगळी उत्तर भरून पाठवतो. हो चालेल. आता काय, तुमची दादांचीच ओळख असल्यामुळे अपॉइंटमेंट मिळेल लवकर. पुढच्या आठवड्यातली चालेल चालेल. हो चालेल, नक्की. मी सांगतो तुम्हाला. म्हणजे मी दादांना या नंबरवर फोन करायला सांगतो. हा, ओके, थँक्यू. आत्या, मला एक सांग, ही जाऊन सांगणार ना माझा प्रताप दादांना? तू जीव देण्याचा प्रयत्न केला होतास तो ना? हो, ती काही संधी सोडायची नाही. पण अजून सांगितलं नाही ना तिने. दबा धरून बसली असेल ती. वेळ आल्यावर बरोबर डंख काढे. त्यापेक्षा मीच जाऊन सांगू का दादांना? नंदे, दादा चिडतील अगं. तिने सांगितल्यानंतर चिडतील त्यापेक्षा कमीच ना. दादांना आवडणार नाही हे. माहितीये मला, पण आता चूक झाली आहे ना माझ्याकडनं. मग काय करणार? बघ बाई, सांगतेच मी दादांना, नाहीतर नंतर माझ्याच अंगाशी येईल. कोण आहे? वासू, तू वेडा आहेस का? कोणीतरी येईल ना. कोणी येणार नाही. सगळे कामात आहेत. रात्रभर तुझ्यामुळे झोप लागली नाहीये मला. काहीच करमत नव्हतं. आणि स्वतः झोपलीस ना ढाराडूर. तू झोपू दिलंस का मला? म्हणजे मी डोळे मिटले ना, की मला तूच दिसत होतास. स्वप्नातून किती त्रास दिलास माहितीये. त्रास देणारच. हक्काची एकच बायको आहे मला. आणि इतरांना काय 4-5 असतात? मला इतरांचं नाही माहिती, पण मला मात्र एकच गोड सुंदर अशी बायको आहे, जी मला हवे तसे लाड करते. गप रे, मॅड आहेस तू. मी तुझ्यापासून दूर कधीच जाणार नाहीये. मी नेहमी तुझ्या सोबतच असणार, अगदी कायम. तू डोळे मिटलेस ना की मीच दिसेन बघ. म्हणून असं रात्रीचं जागायचं नसतं. आजारी पडला असता डॉक्टरांना काय सांगणार? बायकोचा विरह. मग आमचं जागरणच झालं, मग आमचे डोळेच सुजले. आणखीन काय? मला डॉक्टरांवरून आठवलं. काय? त्यांचा फोन आला होता. ते दादांना ओळखतात.
म्हणजे हे नंदिनीचं त्यांनी दादांना सांगायच्यात मी दादांना सांगितलं पाहिजे, नाहीतर दादा भडकतील माझ्यावर. वासू अरे नको ना. उर्मी, हा माई. अगं तू इथे आहेस होय? काय एकटीच सगळं काय आवरत बसलेस? नाही. चल तुला मदत करते. हा ही सुटली आहे ना साडी? हा अगं सरकोटीस का? ही पण सुकली ना, काढून घेऊ की मग. बरं ऐक, मी काय म्हणते, मी चहा टाकलाय, तू चहा पोळी खायला चल. खूप छान लागते. अगं वासूला फार आवडते चहा पोळी खायला. अगं मी त्याच्या खोलीत गेले बोलवायला तर नाहीच आहे तिथे तो. नको ना. काय ग? काय नको ना? ते त्याला बोलवायला नको ना. तो आहे ना माई आंघोळ करत असेल तर मी नंतर बोलवते त्याला. हा बर जाऊ दे, तू चल आपली खायला, तो येईल मागवून. चल चल ये ये खाऊन घे आधी, चल. हे घे. आई एक मिनिट अरे हा कर ना फक्त एकीकडे. एवढं गोड आहे, छान खायचं पटकन तर. आई निघू का मी? अगं जायलाच पाहिजे का तुला एवढं पावसा पाण्यात? अहो हो आई, सुट्टी नाही घेता येणार, आज नेमकं काम आहे. जाऊ दे आई तिला. काय ना ती गेली म्हणजे एक 5-6 तास डोक्याला शांतता लाभेल माझ्या. विद्या, तू काही म्हणालास ना तरी या जन्मात काही मी तुझा पिच्छा सोडणार नाही. हा हे नकोच सोडूस, माझा पाठिंबाच आहे बाई तुला. आई माझा पाय मोडला आणि तुझा आजार पण एकदम पळून गेला का कुठल्या कुठे? अरे विद्या, त्यांची तब्येत बरी आहे, तुला बघवत नाहीये का? अगं न बघायला काय झालं? नाही मी काय म्हणतो, आता काय माझी तब्येत नाही बरी ना, मग तुम्ही तरी जाऊन या ना उर्मीकडे, भेटून या तिला. काय विद्या, बरा आहेस ना तू? तुला असं आम्ही टाकून जाऊ का? हो, आणि म्हणजे मला सुद्धा अरे प्रवास कसा झेपेल, हे असं घरातल्या घरात ठीक आहे. हा काय बाई आहे ही? म्हणजे टेस्ट पण करून घेत नाहीये आणि तर प्रवासही करणार नाही. कमाल आहे. तुला सांगू का सीमा, म्हणजे उर्मीकडे नुसतं जायचंय या एका विचारात बघ मी आठवड्याभरात ठणठणीत होईल. हा, आणि तसंही बघ ना, काय फारसं लागलेलं नाही मला. हो हो, डॉक्टरांचा वेळ जात नव्हता ना, म्हणून तुला प्लास्टर घातलाय डॉक्टरांनी. हो, आणि ह्या अशा प्लॅस्टर मध्ये प्रवास तरी झेपणार आहे का तुला? काहीतरी आपलं उगाच. काय मी उठून दाखवू का मी? नको. अगं जा ना तू कशाला थांबली आहेस? जा. नाही नाही, तुझा फोन होऊ दे ना. अगं होऊ दे, काय वेळ लागेल मला. चालेल मला. हॅलो, कोण बोलतंय? म्हणजे नाही, तुम्ही कोण बोलताय ते सांगा अगोदर मला. लेख लिहायचं का थांबवायचं? नाही थांबवणार. काय करणार तुम्ही? हा, अच्छा, म्हणजे आता तुम्ही माझ्या दोन्ही तांगड्या मोडणार. हा, पहा, लेख लिहायला तांगड्या नाही, मेंदू लागतो. हा, आणि हो, मी नाही घाबरत कोणाला. तुम्ही तुमचे हे जे धर्माच्या नावाखाली धंदे चाललेत ना, ते पहिले बंद करा. घाबरताय वर मलाच धमकी देताय उलट. हा, बाई एकटीनंच चाललं तर सगळं काम आहे, बघितलं म्हणून बरं झालं. म्हटलं आधी खाऊन घे. बरं का ग पोरींनो, चहा घ्या ग गरम गरम. हवं तर मी लाटते आता पोळ्या, आणि पोळी खाऊन घ्या, छान लागते चहा पोळी. हो माई, होतं चाल. पुनर्वसू, तुला चहा हवाय अजून? आणि पोळी पण घे. हो, छान लाटते तुझी बायको पोळ्या. नाही माही, पोट भरलं माझं. तरणी ताटी पोरं तुम्ही, खावं की व्यवस्थित? अगं माही, कॉलेजमध्ये शिकवतो मी, आखाड्यात नाही जात कुस्ती खेळायला. माई, तुम्ही हे सगळं कुठे करत बसलाय? द्या इकडे मला. अगं असू दे, तू चहा घे गरम गरम. तुम्हाला आधीच बरं नाहीये माई, तर मला काय झालंय, मी चांगली ठणठणीत आहे. तुम्ही द्या इकडे माझ्याकडे, मी करते. ठेवा, करते. उर्मी, कुमुदला आणि रामला चहा दे ग बाई. देते. आणि पोळ्या दे. हा, हो हो. घ्या.
आदिती तू आता चहा घे ना गरम गरम. काय बाई पोरिया, एवढ्या मोठ्या झाल्या तरी मागेच लागावं लागतं बाई यांच्या. ठेव त्या हातातलं काम आधी आणि चहा घे बरं. आई घेते मी नंतर. माई झोप झाली का हो रात्री? छे गो बाई, डोळ्याला डोळ्या नाही माझ्या. म्हणजे काय ग माई, काय झालंय? अरे काल मध्यरात्री कुठल्या तरी आचरट माणसानं उर्मीला दूरध्वनी केला. हा अजिल मेला समोर असताना चांगला चोप दिला असता आणि यांच्या समोर उभा केला असता. अरे अगं पाणी घे त्यांना, हळूहळू पाणी दे. हो, हो. हळूहळू सावकाश सावकाश हळू. अगं ते ग लवकर. हा दे. हा हे हा. उर्मी, कोणाचा दूरध्वनी होता तुला? माहित नाही दादा, रॉंग नंबर होता. अगं पण नंबर दिसला असेल ना. हो. दे मला, बघतो कोण आहे ते, चांगलं सुनावतो त्याला. पुन्हा हिम्मत झाली नाही पाहिजे त्याची दूरध्वनीला हात लावायची. काय मूर्ख माणसं असतात ना एक एक. नाहीतर काय, अशांना ना चांगला लाटण्याने चोप दिला पाहिजे. मी तेच म्हटलं उर्मिला, म्हटलं ही काय पद्धत झाली? अवेळी अनोळखी बाईला दूरध्वनी करून असं त्रास द्यायची. ह्यांना कळलं ना तर गावाबाहेरच काढतील अशा आगाऊ माणसाला. माई, दादाला नका ना सांगू प्लीज. तुला का ग त्याचा एवढा पुळका? नाही म्हणजे तो परत असं नाही करणार. हो, पाणी प्या, पाणी प्या थोडं हळू. ए बायको, वासू, काय तुझं? कुणी पाहिलं ना तर परत ठसका लागेल हं तुला. कोणी बघणार नाही, सगळे कामात येते. बरं ऐक ना, तू माझ्याबरोबर येतेस का कुठे? फिरायला? आत्ता? मला माझ्या बायको बरोबर आईस्क्रीम खायचंय. आईस्क्रीम? हो, कारण तुझा बीएडचा फॉर्म आलाय. खरंच? सेलिब्रेशन तो बनताय. वासू, तू कधी मागवलास आणि आला पण? म्हणून म्हटलं ना, डेट वर येतेस का माझ्या बरोबर? आणि काय करायचं? बाहेर पाऊस पडत असताना मला आईस्क्रीम खायला खूप आवडतं. मला भिजायला फार आवडतं. मला भिजायला नाही आवडत, आतून बघायचं पाऊस पडताना. अरे मग काय मजा. तीच तर मजा असते. पाऊस पडतोय असा रोमॅन्टिक आणि आपण आत बसून आईस्क्रीम खातोय. कोरडं राहून? मग काय तुला भिजत आईस्क्रीम खायचंय? अर्थात. आजारी पडायचंय का? वासू, मी काय तुझ्यासारखी नाजूक नाहीये. अरे नाजूक असायचं काय, प्रकृती असते एकेकाची. अरे पण मी दरवर्षी पावसात भिजते. सर्दी नाही होत तुला? अजिबात नाही. मला भिजलं की सर्दी होते. अरे मग तर तू भिजलंच पाहिजेस. म्हणजे भिजण्याची मजा जर तू अनुभवली नाहीस तर मग काय उपयोग आहे? भिजण्यात काही मजा आहे असं मला वाटतच नाही. ते तुला भिजल्याशिवाय कळणार नाही. आणि माझं या वर्षीचं भिजायचंच राहून गेलंय. का तू भिज ना मग. घरी चालणार नाही ना? कुणी सांगितलं? मला वाटतं तसं. मग घरी सांगायचंच कशाला? अरे कळणार नाही का? काय ग? काय चाललंय? काही नाही आत्या, असंच. कसल्या एवढ्या गप्पा चालल्या होत्या? पावसा पाण्याच्या. मी आलेच. मी पण आलोच. बाय. दादा येऊ का? या या. जरा बोलायचं होतं. बोला ना मग. कसं बोलावं ते कळतच नाहीये. अगदी निसंकोचपणे बोला. कधी कधी ना मला बाबांची खूप आठवण येते. स्वाभाविक आहे ते. आई बाबा दोघही नसल्याने खूप एकटं वाटतं. आम्ही आहोत ना सगळे. खरं सांगू का, तुम्ही देव माणसात. पण तुमच्या आई वडिलांची आमची बरोबरी होऊ शकत नाही. नाही, तसं नाही. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. बोला तुम्ही. परवा मी चुकून बोलून गेले.
मला जीव द्यावा असं वाटतंय. म्हणजे आत्या पुढे बोलले मी, पण त्याचा सुतावरून स्वर्ग गाठून उर्मी मला म्हणाली वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जा. नाही, त्या काय म्हणाल्या ते आपण नंतर बघू. पण मुळात तुम्हाला असं करावंसं वाटणं आणि ते तुम्ही बोलून दाखवणं याचीच काळजी वाटते मला. अहो पण मी सहज बोलले होते. पण तुम्हाला तसं बोलावंसं वाटलं ना, तो हेतू नव्हता माझा दादा. पण उर्मीनी लगेच मला वेडं ठरवायची काय गरज होती? त्यांना जो उपाय वाटला तो त्यांनी सुचवला. तसं करायचं की नाही ते आपल्यावर आहे ना. पण मला काळजी तुमचीच वाटते. तुम्ही असं करा, तुम्ही मठाच्या कामात थोडं लक्ष द्या. महाराजांच्या सेवेत हातभार लावा, चिंतन करा, नामस्मरण करा, सगळं काही ठीक होईल. तुम्ही सांगाल ते सगळं करीन मी, पण तुम्ही फक्त उर्मीला सांगा म्हणून मी काय वेडी नाहीये. मी बोलतो त्यांच्याशी. आयुष्य नंदिनी, पुन्हा चुकूनही तसला विचार डोक्यात आणू नका. आयुष्य पडलंय अजून, खूप लहान आहात तुम्ही, आणि काही लागलं तर आम्ही आहोत ना. आमच्याशी बोलायला संकोच करू नका. कठीण प्रसंग येतात पण त्याला धैर्याने तोंड देण्यातच शहाणपणा असतो, हो ना. महाराजांच्या कृपेने तुमचं सगळं चांगलं होणार आहे यावर विश्वास ठेवा. हो दादा.